शरद पवारांच्या कामांचा अनुभव असल्यानं त्यांच्यासोबत काम करण्याचा निर्णय घेतल्याचं भूषणसिंह राजे होळकरांनी म्हटलंय। तर पक्ष जी जबाबदारी देईल ती पार पाडणार असल्याचं म्हणत ही लढाई लोकशाही वाचवण्यासाठी असल्याची प्रतिक्रिया देखील होळकरांनी दिली आहे। दरम्यान त्यांच्यासोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। आपण पाहूया। भूषणसिंह राजे होळकर यांनी आज शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। मवियाची आज पुण्यामध्ये सभा होती आणि त्या सभेमध्ये सुद्धा ते स्टेजवरती होते, स्वतः आपल्यासोबत आहेत। याआधी सुद्धा तुम्ही पवार साहेबांची भेट घेतलेली होती आणि आज तुमचा अधिकृतपणे प्रवेश झालेला आहे। काय भावना आहे, कशा पद्धतीने आता या पक्षामध्ये तुमचं काम असणार आहे? सर्वप्रथम तर आता ही लोकसभेची इलेक्शन आहे। मी जसं सांगितलं मगाशी माझ्या भाषणात की लोकसभेच्या इलेक्शनपेक्षाही लोकशाही वाचवण्यासाठीची इलेक्शन आहे आणि ह्यासाठीच कुठेतरी आपण जनतेचं जे मन आहे ते जनतेचं मन ओळखून जनतेच्या बरोबर उभं राहायचं म्हणून हा प्रवेश आम्ही केलेला आहे। आता निवडणुका आहेत, यामध्ये कशा पद्धतीने तुम्ही किंवा तुमचे जे साथीदार असतील ते पक्षासाठी मदत करतील? कारण की आपण पाहिलं की म्हाडा असेल, बारामती असेल, अशा भागांमध्ये तुमचं प्रस्थ मोठ्या प्रमाणात आहे। कशा पद्धतीची तिथं रचना करणार आहे तुम्ही? नाही, आमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे की आमचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्हाला आदरणीय पवार साहेबांनी आश्वस्त केलेलं आहे आणि ते प्रश्न साहेब आमचे सोडवून देतील अशी आम्हाला त्यांच्याकडून अपेक्षा आहे। त्यामुळे पक्षा थ्रू जी काही जबाबदारी मिळेल ती आम्ही त्या भागामध्ये निश्चित पार पाडू आणि आमच्या सर्व मंडळींना, त्या भागातल्या नागरिकांना, सर्वांना आपल्याला न्याय कसा देता येईल ह्याच्यासाठी आपण प्रयत्न करू। कॅमेरामन सचिन चंदनशिवेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।